महाराष्ट्रामधले वेगवेगळी ठिकाणी आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे। त्यापैकी ह्या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवलालीवरून शामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत। त्यांना आमचा पाठिंबा आहे। तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश भोयर हे विरारवरून 132 विधानसभा क्षेत्रातून उभे राहणार आहे। मी स्वतः आता कोणताही लीडर असला की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लीडरशिप कशी, तर मी स्वतः 164 वर 16 मतदारसंघातून उभा राहणार आहोत। मुंबईवरून आमच्या सोबतचे मिस्टर परत पवार साहेब आहेत, ते वडालावरून उभे राहणार आहेत। ते असे आमचे 4 उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहेत। इतर राहिलेले आम्ही जवळजवळ 10 उमेदवार उभे करणार आहोत। ते आम्ही लवकरात त्यांचे नाव पण जाहीर करणार। त्यांची चाचणी सुरू आहे। आम्ही आमच्या पक्षाचे नाव राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजित केलेलं आहे। अजून त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही। काही दिवसांनी जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल, पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही। आमचे बरेचसे पोलीस बांधवांचे मत होता त्याप्रमाणे ते पक्षाच्या बाबतीत आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे जे शासकीय कर्मचारी आहेत। ज्या शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या नंतर रिटायर होतात त्यांच्या वेलफेअरसाठी आमचा हे पक्ष काम करेल। जोपर्यंत पक्ष नाही तोपर्यंत हे विचारमंच काम करेल। त्याच्यानंतर जे शासकीय सेवात नाही, जे लोक प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये आहे त्यांना सुद्धा बरेचशी अडचणी आहेत। अशा लोकांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष राहील। त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचणी असतील त्यांना मदत करेल आणि शेतकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांना एज्युकेट करणं आणि त्यांना सक्षम करणं हे आमच्या पक्षाचा उद्देश आहे। नाही, असे बरेचसे पक्ष जे सेक्युलर विचारधाराचे आहे ते आमच्याशी संपर्कात आहे। योग्य वेळा जर त्यांच्याशी विचार विनिमय होऊन काहीतरी आम्ही एक मार्गावर आलो तर आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीत सांगता येईल। काही उपयोग होणार नाही। हे निर्णय जे युतीवाले आहेत त्यांनी घ्यायला हवं। मात्र आमच्याकडून स्पष्ट आहे की आम्ही सेक्युलर विचारधाराचे आहोत। आम्ही सेक्युलर विचारधाराचे ज्या पार्टी असतील त्या लोकांची चर्चा करायला, त्यांच्याशी चर्चा त्या लोकांनी काही लोकांनी केलीही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।